हरी हरे राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी 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 सुख लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुखोताची जोडी बहुत सुखोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली
याजसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा देश गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा देश गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता मी क्षमतेने पावलो विसावा, आता मी क्षमतेने पावलो विसावा, सुंदर्या धावा कृष्णप्रिया, कवलिंग वाटे झाले आले साची, कवतुक वाटे झाले आले साची, नाममंगळाचे तीन गुणे, आता मी क्षमतेने पावलो विसावा, आता मी क्षमतेने पावलो विसावा, सुंदर्या धावा कृष्णप्रिया, रूपामणे मुक्ती पडलेली नवरी, रूपामणे मुक्ती पडलेली नवरी, आता दिवस चारी खेळले मेळे, रूपामणे मुक्ती पडलेली नवरी, रूपामणे मुक्ती पडलेली नवरी, आता दिवस चारी खेळले मेळे, आता मी शिंदीने पावलो विसावा, आता मी शिंदीने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णजिया, गोपाळ कुमारी, लवकर यादसाद केला होता यादसाद केला होता यादसाठी केला होता
शेवटचा दिसन गोड व्हावा, शेवटचा दिसन गोड व्हावा, आता नेचकेने पावलो विसावा, आता नेचकेने पावलो विसावा. पावलो विसावा, हाताने पावलो विसावा. दलिया धावा कृष्णाची दलिया धावा कृष्णाची
सौभाग्यवती बारकूबाई पंडितराव पाटील आणि या मातेचा असणारा हा परिवार आजपासून पाठीमागं 12व्या दिवशी या मातेनं तुमचा आपला या विश्वाचा निरोप घेतलेला आहे. आणि त्या माऊलीच्या उर्वरित वासनेला भगवंत स्वस्वरूपी झाला देवो अशा या उत्कृष्ट आणि पवित्र आदरांजलीच्या माध्यमातून 13व्या दिवसाला तुम्ही आपण सगळेजण नातेवाईक असतील, आत्याईक असतील, गणगोत्र असतील, पावती असेल, शेजारी पाजारी सर्व काही प्रेमाची मंडळी नामधारक आणि या पवित्र दिवसाचं ऐक्य साधून माझ्या सगळं तुम्ही आपलं सगळेजण घेतात राहू. या माऊलीचा असणारा हा पवित्र भरगच्च परिवार त्या मातेचे धनी आहेत हरिभक्तीपरायण पंडितराव किंवा दत्तू पाटील, चिरंजीव हरिभक्तीपरायण आदरणीय संजीव पंडित पाटील, सुधीर दादा पंडित पाटील, म्हणजे 2 मुलं आहेत दादांना. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं मुली 3 आहेत.
पहिल्या नंबरला म्हणजे हरिभक्ती परायण आदरणीय सगळेच माडगुंडीकर रंजनाबाई श्याम जोशी, त्याचप्रमाणे 2 नंबरचे एक हरिभक्ती परायण संगीताबाई गोविंदराव जोशी, त्याचप्रमाणे 3 नंबरला हरिभक्ती परायण सौभाग्यवती सुजाताताई राजेश पाटील आणि आमच्या या बारकू आईला पुतणी जी आहे ती हरिभक्ती परायण सौभाग्यवती राजेश्रीताई योगेश पाटील. आणि आता हे खाली नातवंड कुमारिका दर्शन संजू पाटील ही नात आहे. 2 नंबरला कुमारिका हरिभक्ती परायण शीत सुजित पाटील हा नातू आहे. त्याचप्रमाणे 3 नंबरला रितेश राजेश पाटील हा देखील नातू व खूप मोठा परिवार. 3 नंबरला श्री भीम गट्टू पाटील म्हणजे आमच्या पंडित दादांची जे बंधू आहेत वाटतं त्या या मातेचे वीर आहेत भीम गट्टू पाटील. त्याचप्रमाणे या मातेला नातू आहे हरिभक्ती परायण श्रीयुत भारत भीम पाटील पुतण्या. त्याचप्रमाणे भूषण भीम पाटील हे देखील पुतणे. आणि सुनबाई हरिभक्ती परायण आदरणीय सौभाग्यवती आमची शोभाताई संजू पाटील. आणि 2 नंबरची सून आहे लाडकी हरिभक्त परायण सौभाग्यवती नंदाबाई सुधीर पाटील. आणि असा या मातेचा हा मोठा आणि पवित्र असणारा हा परिवार. आणि या लाडक्या परिवाराला सोडून आजपासून 12 दिवसाला म्हणजे आता 13वा दिवस आहे हा मृत्यूलोक आहे. म्हणजे एक उरो नाही आले अवतार रते पामर. मनाचे कान ताट करून जरा व्यवस्थित ऐका म्हणजे ऐकायला येईल. कीर्तनाला आता करायची आहे सुरुवात. एखाद्या बैलाला, एखाद्या म्हशीला, एखाद्या गाईला, एखाद्या जनावराला जर का काठीनं बदा मारलं, ऐका, एखाद्या जनावराला, गाई म्हशीला, कुत्र्या मांडल्याला जर बदा मारलं, त्यानं कधी रुसवा धारण केला का? त्यानं कधी तुमच्या आपल्यावर रागानं फौजदारी केली का? आणि जरी तो तिथं जात असत तो तिथं दगड सांगन का? सांगण्यासाठी त्याला तोंड तरी आहे का? म्हणजे कुत्र्या मांजऱ्याला बदा जरी मारलं तरी त्यांना काही उमजत नाही. दुसरा मुद्दा, तुम्ही जर माझ्यावर डोळे वटारले, केतन दादा, तुम्ही जर माझ्यावर डोळे वटारले, ऐका जरा, मी एकदा सहन करीन. होय चेतन दादा, मी 2दा सहन करीन,
तिसऱ्यांदा मी सहन करणार नाही. का रे बाबा का डोळे वर टाकतोस रे? तुझ्या काय बापाचं खाऊ घालतो? तिसऱ्यांदा श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माझ्या बारकू आईचं या ठिकाणी मात्र निमित्त आहे. ती आता हा सत्संग ऐकू शकत नाही. ती अव्यक्त झालेली आहे. ती अव्यक्त स्वरूपामध्ये गेली. ती विश्वभर झालेली आहे. ती आता या जगामध्ये कायम राहिलेली नाही. आता हे मार्गदर्शन जे आहे त्या माऊलीच्या निमित्ताने या पवित्र धर्म मंडपामध्ये जेवढे माणसं आले एवढ्याच माणसाला ही गोष्ट ऐकण्यासारखी आहे. नाही समजून घेण्यासारखी देखील आहे. मनोरंजन समजायचं नाही, करमणूक समजायची नाही. तुम्हाला खायला तुकडा मिळत नाही आणि आमच्या सारख्याला उद्योग नाही असा बावलट विचार कोणीही करायचा नाही. बारकू आईच्या या 13व्याच्या निमित्ताने हे 100, 200, 500 जे काही माणसं आली बिचारी, या 100, 500, 200, 100 मध्ये एखाद्याला अनमान ठोका बसावा. नाही बसला तर माझ्या काही बापाचं जात नाही. आमचं चाललं 20 गाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव. कोणाला ऐकायला आलं असेल, कोणाला ऐकायला आलं नसेल, आता परत मी धुनवून देतो. कारण गेल्या जन्मी तुमच्या सारख्यांचा आम्ही काही लुटून बसलो म्हणून आम्हाला फेडावी लागेल. एखाद्या बैलाला, गाय म्हशीला, कुत्र्या मांजऱ्याला जर बदा मारलं एखाद्या काठीनं, त्याला कधी राग आला का? रुसवा फुगवा आला का? त्याच्यामध्ये काही सम झालं का? जरी झालं असेल त्यानं फौजदारी केली का? आणि फौजदारी जरी करायला जात असेल तो काय तिथं दगड सांगन का? सांगण्यासाठी त्याला वाचाच नाही तर काय. मुद्दा असा आहे, त्यांना काही कळत नाही, त्यांना काही उमजत नाही. कोण चांगलं म्हटलं का आणि कोण वाईट म्हटलं काय. सारासार जनावराला कळत नाही, सारासार कळतो तो माणसाला. त्या माणसाला सारासार आणि कळतच नाही, त्याला माणूस तरी कसं म्हणणार. ज्या माणसाला सार आणि आसार कळत नाही, ज्या माणसाला धर्म अधर्म कळत नाही, ज्याला सत्य असत्य कळत नाही, ज्याला रूप स्वरूप कळत नाही, ज्याला अव्यक्त व्यक्त कळत नाही, त्याला माणूस तरी कसं म्हणावं. पोट तर कुत्र मांजर
पण भरतय पोट तर आम्ही पण भरतो, काय उपकार करत नाही. पुढचा मुद्दा ऐका, जनावरांना काही कळत नाही माणसाला सोडून. माणसाला सोडून चेतन दादा इतर एवढी यांच्या ठाई हा विचारच नाही, हा विचारच नाही, हा विचारच नाही. ऐका आता, शाण्या माणसाला लवकर कळत, मध्यमवर्गीय माणसाला जरा लेट कळत आणि पौबुद्धीच्या माणसाला सांगून कळत नाही. ऐका आता जरा, या जगामध्ये नास्तिक कोणी नाही, सगळे माणसं धार्मिक आहेत. फटणे लगे गाणतो, भजने लगे राम. अंगाला आला तापनी देव माझा बाप, अंगाचा गेला ताप आणि पुढे काय मला म्हणता येत नाही. या जगामध्ये नास्तिक कोणी नाही, सगळे माणसं धार्मिक आहेत. एकुलता एक मुलगा बिमार पडू द्या बरं हॉस्पिटल मध्ये, कसा देवाले कवटाळत नाही बघू. याच्यावरून सिद्ध होत सगळे माणसं धार्मिक आहेत. आता ऐका, देव मर्यादित का विश्वव्यापक. अय भाऊ, ज्या माणसाला हे कळत नाही त्या माणसाला माणूस म्हणावं का? देव मर्यादित का विश्वव्यापक. खरं बोला, करायचा ना देव देव, देव मर्यादित का विश्वव्यापक. विश्वव्यापक केवढा विश्वव्यापक आहे, केवढा विश्वव्यापक आहे. भरला गण दाट रे दिसे, भरला गण दाट रे दिसे. मन देवा पाठ हरिया वैकुंठ, आई बघा आता, आईचं सांगितलं त्यांनी आपणाला डोकं लावायची गरज नाही. आईचं अगदी सुईचं डोक जमिनीवर रोवावं एवढी देखील जागा देवा बिना रिकामी नाही. 750 ते 800 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबा माऊलीनं सांगितलेलं आहे. निवड ज्ञानोबा तुकाराम म्हणून जमणार नाही, त्यांच्या विचाराशी आपल्याला सल्ली करावी लागेल. माझे ज्ञानोबा सांगतात, जमिनीवर सुईचं टोक रोवावं एवढी देखील जागा देवा बिना रिकामी नाही. मग आता प्रसंग असा उदयाला येतो, देव जर विश्वव्यापक असेल त्या देवामध्ये आपण नसू का? देवाला सोडून आपण वेगळे असू शकतो का? कीर्तन सांगणाऱ्या माणसाचं तरी डोकं चालतं का? देव जर विश्वव्यापक असेल त्या विश्वव्यापक असणाऱ्या देवामध्ये आपण नसू का? आपणाला सोडून देव वेगळा असू शकतो का? आता बाजारू बुवांनी बाजार मांडला तो अपवाद. शाण्या माणसाला ही गोष्ट कळावी. पावलाटाला नाही कळलं तरी चालेल, पण शाण्या माणसाला ही गोष्ट कळावी. आमच्या सारख्या पावलाटांना हा उद्योग मांडला.
वास्तविक संत साहित्याच्या विचारानं जर आपण गेलो त्या विश्वव्यापक असणाऱ्या देवामध्ये आपण नसू का? देवाला सोडून आपण वेगळे असू शकतो का? तुझा आहे तुझा पाशी परी तुझा तू कलाती परी तुझा तू कलाती परी तुझा तू कलाती. आता चैतन्य माझ्यावर डोळे वटारले, मी एकदा सहन करीन. या चेतन दादानी दुसऱ्यांदा माझ्यावर चेतन दादाने दुसऱ्यांदा माझ्या डोळे वटारले, मी सहन कर. पण तिसऱ्यांदा जर डोळे वटारले, हा डोळे वटारतोच रे, त्या काय बाबाचं खाऊ घालतो, डोळे वटारतोच म्हणजे जनावराला कळत नाही, माणसाला डोळ्यामध्ये कचरा गेलं ते पण कळत. बायकोनं डोळे वटारले व्हायचे, बायकोनं डोळे वटारले ते पण कळत. माणसाला नफा कळतो, माणसाला तोटा कळतो, माणसाला घेणं कळतं, माणसाला देणं कळतं, माणसाला रोग लागला ते कळतं, माणसाला रोग गेला ते कळतं, माणसाला भूक लागली ते कळतं, माणसाला भूक भागली ते कळतं. किती पोर आहेत तुम्हाला डॉक्टर साहेब? तुम्हाला किती पोर आहे? 2 पोर आहे. अरे पोरं झाल्याचंही कळतं, पोरं नाही झाली बाबा तेही कळतं. माणसाला काय कळत नाही बरं? माणसाला काय कळत नाही? मला सांगा बरं, माणसाला काय कळत नाही? माणसाला सगळं काही कळतं, माणसाला एवढंच कळत नाही. आता उघडी डोळे मातेची आकुळे दगड आला बोटात. आता उघडी डोळे जरी अद्यापि नाकाळे. मातेची आकुळे मी माझ्या जय हरी दादाच्या माध्यमातून 93 सुरुवातीला या परिसरामध्ये मी एंट्री केली. सोनारपाड्याला मेळा होता तेव्हा, आणि मी 93 सुरुवातीपासून या मुंबई परिसरामध्ये त्या माझ्या जय हरी दादाच्या माध्यमातून येणं जाणं आतून मधून चालत आलं. त्यावेळेला बाबू शेठ होते. बाबू शेठ अशी तांबडी केस होती, बाबू शेठ होते. आणि परत आमचा वाघ्या दादा होता. आणि या ब्रह्म विष्णू मध्ये आमचा पंडित दादा होता. त्या वेळेला माझे जय हरी दादा नेहमी सांगत असतात, अरे पंडित दादाची जर मोटर राहिली नसती आम्ही जळगाव धुळ्यापर्यंत तेव्हा आलो नसतो. लय या बहादरानं या संप्रदायाला हातभार लावला. पंडित दादानं या माझ्या बारकुमाईनं या संप्रदायासाठी, या श्रीपाद बाबाच्या वारशासाठी, या रामदास बाबाच्या वारशासाठी या कुटुंबाने लय मेहनत केली. त्यांना जर त्या काळामध्ये मेहनत घेतली नसती आज हे तुम्हाला ऐकायला मिळालं नसतं. त्या वेळेला या माणसाला लय त्रास, त्या त्रासाचं वर्णन इथून मला सांगता येणार नाही. जवळून बघितले अरे लोक दगड मारायचे, अंगार धावायचे, कीर्तन बोलायचे, कुठून आली म्हणतात कुमारी. हे शब्द आज तुमच्या कानावर जे पडतात, या बारकू आईच्या माध्यमातून हे सांगणं तुमच्या कानापर्यंत झालं, ते माझ्या पंडित दादांचे उपकार आहे.
संस्काराची फेळ झुकणार नाही. हो, हा पंडित दादा कधीच पुढे आला नाही. कोणाच्या नारळाची अपेक्षा नाही, कोणाची शालीची अपेक्षा नाही, कोणाचे हाराची अपेक्षा नाही, कोणा माझा पाय पडावा अशा घाणेरड्या विचाराचा माझा पंडित दादाने बाळगाई नव्हती. आणि या सज्जनांच्या मेहनतीनं तुमच्या पुढे हा प्रसंग मांडण्याची वेळ आली आहे. अरे लेकरं बाळ सांभाळा, घरदार सांभाळा, शेतीबाडी सांभाळा, गुराढोरं सांभाळा, गाई म्हशी सांभाळा, नोकरी चाकरी सांभाळा, हो बंगला गाड्या सांभाळा. तुम्हाला राख लावायची गरज नाही, तुम्हाला केस वाढवायची गरज नाही, तुम्हाला झेंडे धरून हिंडायची गरज नाही. खरं बोलतो मी निंदा करत नाही. माझ्या श्रीपाद माऊलीनं असे अनंत उपकार केले त्या महाराष्ट्रात. तुम्ही काही नका करू, काही नका करू. न लगती सायास सावे वनांता. अज्ञान घालवण्याचं जे ज्ञान आहे, हो दादा, अरे ऐका, अज्ञान घालवण्याचं जे ज्ञान आहे तेवढं ज्ञान करून घ्या. प्रश्न मिटला. विठाला विठाला. अज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे मी देहाच्या बाबतीची समजूत आहे. मी सकाराम, मी तुकाराम. देहाच्या बाबतीची समजूत आहे. ती समजूत घालवण्याचं जेवढं ज्ञान आहे तेवढं करून घ्या आणि आनंदानं प्रपंच करा. आईचा बाई सोनी काय कदाचित शंका येईल, मग जायचं नाही का? तुमच्या मनामध्ये यदा कदाचित शंका येईल, जायचं नाही का? तीर्थक्षेत्राला जमत असेल तर खुशाल जा, जायलाच पाहिजे असा मुळीच आग्रह आपणाला शास्त्र सांगत आहे. ऐका जरा, तुमच्या मनामध्ये यदा कदाचित शंका येईल. तुम्ही सांगता घर बसल्या ही गोष्ट करता येते, अज्ञान घालवण्याचं ज्ञान करून द्या. मग तीर्थक्षेत्राला जायचं नाही का? खुशाल जावा, जमत असेल तर जावा. आमचं शास्त्र असं सांगतं, जमत असेल तीर्थक्षेत्राला जरूर जावा, परंतु जायलाच पाहिजे. शास्त्र असं मुळीच सांगत नाही. माणसाला लवकर कळतं, त्रिवेणी संगमी नाला
दाणा आहे. या बाजरीच्या दाण्यामध्ये एवढं मोठं दसकट आहे. आईनं एवढं मोठं दसकट, एवढ्याशा बाजरीच्या दाण्यामध्ये एवढं मोठं दसकट आहे ना, आहे. 4-8 फुटाचं ताट आहे ना, आहे. 7-8-10 पानं आहेत ना, आहे. 1 फुटाचं कणीस आहे. पावशेरभर भुसा आहे. त्याच्यामध्ये हातपाव बाजरी आहे. मला दाखवा बरं दादा, हा बाजरीचा दाणा घ्या. मला दसकट दाखवा, मला ताट दाखवा, मला त्याच्यात पानं दाखवा, हे दुधाचं कमी दाखवा, तुझा अनुग्रह देतो. दिसतंय? या दाण्यामध्ये आता दाण्याला जर फोडून काढलं, दिसतंय? नाही? आहे ना? त्याला जमिनीमध्ये पेरावं लागेल. 3-4 महिने पाणी निघाली सुकली वेळेवर तयार लागेल. 3.5-4 महिने जगल्यानंतर ताटपाट
कधी निर्माण झालेली नव्हती, कधीपासून ते निर्माण झालेली नव्हती, कधीपासून तुमचा आपलं या जन्मलेलं चालू आहे, कधीपासून हो कधीपासून तुमचं आपलं येणं चालू आहे. हा शेवटचा दिवस आहे आपल्या जीवनाचा. कोणता? मानव जन्माचा जे वारा आहे बा, वारा एकदाच अनेकदा एकदाच. अरे आपल्या जीवनाचा हा शेवटचा दिवस आहे. कोणता? आपल्या जीवनाचा हा शेवटचा दिवस आहे. कोणता? मानव जन्माचा. आपल्या जीवनाचा हा शेवटचा दिवस आहे. कोणता? मग काढणी लावायचा का कसं सोडायचं? आमच्या तुकोबरानं काढणी लावला, हा शेवटचा दिवस. आम्हाला आजोबाजीला वाया लागला, काढणी लावला. आपण
करतो हे जे बघणारे आहेत नाट्य आहेत त्यांच्या माध्यमातून जे दिसत असते आपल्याला धर्म म्हणतात आणि बघितला धर्म म्हणतात बघितला धर्म भजन करणारे किती माणसं सापडली शोभाताई खरं आहे. आत्म्याचं भजन करणारे किती माणसं सापडली. अरे भजन कशाला म्हणतात सांगणारे माणसं बघून गेले. हो ऐका जरा आत्म्याचं भजन करणारे तुम्हाला किती माणसं सापडतील. कोणी पण पेरू द्या उठलेला पंतप्रधानानं पेरली तरी आणि एखाद्या गाडी चालवणाऱ्या गडीनं पेरली तरी ते का नाही गोऱ्या रंगाच्या माणसानं पेरली तरी डांबर कलरनं पेरली तरी कलकिल्या माणसानं पेरली तरी आणि माझ्यासारख्या उत्पत्तीनं पेरली तरी बंगल्याच्या माणसानं पेरली तरी चोपडीच्या माणसानं पेरली तरी अंगठ्याच्या काल्यानं पेरली तरी आणि शिकलेल्या माणसानं पेरली तरी जन्मजन्मे लागे बाबा. भावना जाते तिकडं जन्म घ्यावा लागतो. जिवारी कोणी पण पेरू द्या उगल्याशिवाय राहत नाही. जिवारीनं उगू नये असं जर वाटत असेल जन्म मरणाचा फैसलाच व्हावा असं वाटत असेल किती कीर्तनकाराला वाटतं की माझ्या जन्म मरणाचा फैसला व्हावा. परमार्थ कशासाठी करावा हे सांगणाऱ्यालाच कळत नाही तर ऐकणाऱ्याला कसं कळेल. परमार्थ देव भेटावा म्हणून करावा का फेर चुकावा म्हणून करावा. तुम्ही आज बोलायला लागले श्रीपाद महाराजांच्या आशीर्वादाने टमाटमा वय सतू दादा अजून बरेच माणसं महाराष्ट्रातले वंचित आहे. परमार्थ देव भेटावा म्हणून करावा. लेकराचा कोळ मिटावा म्हणून करावा. हरवलेली गाय सापडावी म्हणून करावा. बोरवेलला पाणी लागावं म्हणून करावा. लेकराचं लग्न व्हावं म्हणून करावा. लेकीचा पाळणा हलावा म्हणून करावा. नोकरी लागावी म्हणून करावा. बिझनेस धंदा वाढावा म्हणून परमार्थ करावा का जन्म मरण चुकावं म्हणून परमार्थ करावा. किती वेळा जन्म यावे किती वावे मानिता किती वावे मानिता किती वावे मानिता किती वेळा जन्म यावे किती वावे
ऐकणाऱ्यानं मरायचं का दादा? हा? सांगणाऱ्या माणसाला जर ही गोष्ट कळत नसेल, ऐकणाऱ्यानं माणसानं मरायचं का दिली? हा? अगोदर ही गोष्ट सांगणाऱ्या माणसाला कळावी. ज्वारी पेरली तर उगते, लाई पेरली तर आता ज्वारीचं परिवर्तन लाईमध्ये व्हावं म्हणून सत्यनारायण घालावा लागतो का? मग झेंडा धरून हिंडावं लागतं का? मग पट्टा बांधून आडावं लागतं का? मग 7 दिवसाचा सप्ताह मांडावा लागतो का? मग उपवाशी पोटानं मरावं लागतं का? ज्वारीचा परिवर्तन लाईमध्ये होण्यासाठी उपाय काय? अग्निसंस्कार करावे लागतात. ज्वारीचं परिवर्तन लाईमध्ये होण्यासाठी अग्निसंस्कार करावे लागतात. खालून जाळ लावावा लागतो आणि जाळ लावल्यानंतर ती ज्वारी चौबाजूनं भाजून निघते. अंगानं वरचा जो काळपट भाग आहे तो आत जातो. हो, वरचा जो काळपट भाग आहे तो आत जातो आणि आतला पांढरा शुभ्र भाग बाहेर येतो. लाईमध्ये ज्वारीचं रूपांतर होतं. वैराग्याच्या श्रेणी लागल्या श्रेणी लागल्या शरीरा आणि नामाग्नी लागला ब्रह्मतेशी. आम्ही नामाचे धारक. किती सापडते नाम घेणारे माणसं. अरे नाम कशाला म्हणतात? नाम सांगणाऱ्याला अजून पडत. जे कीर्तन प्रवचन सांगतात त्या माणसाला नाम माहीत नाही. खरं बोलतो मी. आणि जर नाम सांगत असेल खुशाल त्यांच्या माडी घाला. आमची मुस्कटही बघायला येऊ नका. नाम कशाला म्हणतात? नाम मोठा प्रश्न आहे हा. आणि नामाशिवाय तुमचा उद्धार व्हायचा नाही का? तुम्ही उपाधीला जे ठेवलेलं आहे ते आम्हाला घ्यायला लावतात बुवा लोक. उपाधी कोणाची असू दे, ऐका जरा. उपाधीला जे ठेवलेलं आहे काका काकीनं, मामा मामीनं, चुलत्या चुलतीनं, बहिणीनं, दाचीनं, शेजाऱ्यानं, पाजाऱ्यानं, उपाधीला जे ठेवलेलं आहे ते आम्हाला घ्यायला लावतात. हे मेंटल खोपडीचे माणसं. आणि महाराज होऊन बसले, पुढं पाय पसरून बसले. प्रचंड धरणारा कोणी नाही. नाव आणि नामाचा फरक व्यवस्थित आहे का? नाव घेतल्यानं सत्कर्म घडतं आणि नाम घेतल्यानंतर जन्म मरणाचा फैसला होतो. आणि तडतड करायला निघालो. सांगणारे जे माणसं आहेत ते मरून गेले. खरं बोलतो मी. उपाधीला जे ठेवलेलं आहे, उपाधी कोणाची असू द्या, रामाची असू द्या, कृष्णदेवाची असू द्या, ब्रह्मदेवाची असू द्या, पंचतत्वाच्या प्रत्येकाच्या जिथून तिथून बॉड्या सारख्याच आहेत. हा ते पृथ्वी वायूने आकाश पंचमहाभूताला सोडून कोणाचीही बॉडी नाही. येथवरून नाही आले अवतार. मगाशी तुम्ही प्रमाण सांगितलं. उपाधीचं जे ठेवलेलं आहे ते घेतल्यानंतर सत्कर्म घडतं, स्वर्ग प्राप्ती होते. पुण्य संपन्न म्हणजे मृत्यू लोकात यावं लागतं. कोण्या बापानं सांगितलं रे हा धंदा करायचा? मी मंत्री व्हायला पाहिजे, दिसतो म्हणजे कोण्या घाली
पुण्या बापानं हा पावला धंदा करायला सांगितला देवाचं नाम घ्या. आणि नाम कशाला म्हणतात? परंपरागत अनादिकालापासून संप्रदायाला धरून जे चालत आलेलं आहे त्याला नाम म्हणतात. संप्रदाय आजकालचा नाहीये, संप्रदाय अनादिकालचा आहे. ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैत तत्वे तो मज भेटावा, ऐसा मंत्र देखीला कणवा वेदे बापे. ते अक्षर जे अव्यक्त नामाच्या बाबतीत बोलले नाही, त्याला एकच उपाय गुरुला शरण जाणे, बस, दुसरा उपाय नाही. नामाच्या बाबतीत बोलणे नाही, ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल रहित स्वभावे उपासित ज्ञानी येते. नामाच्या बाबतीत एकच उपाय आहे, फक्त गुरुला शरण जाणे, दुसरा उपाय नाही. नामाशिवाय उद्धार होत नाही. बघा, ज्वारीचं परिवर्तन, वासनेचं परिवर्तन, भावनेचं परिवर्तन, विचाराचं परिवर्तन शिवामध्ये झाल्यानंतर जन्म मरणाचा काटा निघाला. काटा नोए सारिता निराळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे. डोळे सारिता निराळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता तुम्हाला सांगतो, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओढे, अग्निकुंडे बीजे घातली, तिये अंकुर दशे जेवी मुकली. अरे, अग्नीमध्ये धान्य घातल्यानंतर उगतं का? उगतं. लाभ आणि या गोष्टीचा विचार करायचा नाही, उगू शकत नाही तर निश्चयाचे आयुष्य बळे. झडप घातली डॉक्टर साहेब आणि अस्तित्वाला सोडून तीरावर आला. दिसायला पांढरा पांढरा, असायला वाकडा तिकडा आणि चवीला खारट. कारण कालगतीनं झडप घातली म्हणून या पाया आणि हे माणसं. वास्तविक तसं काही नाही. जिसकी उसकी टेक आणि सबकी निशानी ये जनी बने आत्मा एक. सर्वांसाठी डोळा बाबा, सर्वांसाठी डोळा बाबा, सर्वांसाठी डोळा बाबा. काही स्वामीशम कालगतीनं झडप घातली शोभाताई आणि अस्तित्वाला सोडून पारखा झाला आणि तीरावर येऊन पडला आणि एवढासा बारीक झाला. मी कोण? शोभाताई. मी कोण? विनाबाई. अस्तित्वाला पारख झाल्यामुळं जीव दशेला आला. कालांतरानं कालगती निघून गेली. श्रीपाद बाबा सारखा साधू जीवनावर आला. कालांतरानं कालगती निघून गेली. बिघडलेलं कर्म साफ झालं आणि इकडं कर्म अनुकूल झालं आणि अस्तित्वामध्ये तो पाण्यात तो मिठाचा तुकडा गेला समुद्रामध्ये. आता केवढा झाला? केवढा झाला मिठाचा तुकडा? केवढा झाला? बोला बोला. हा, जेवढा समुद्र विशाल आहे तेवढाच तो तुकडा विशाल झाला. आजच्या अभंगाची दुसरी ओळ. हातानी चिंतीने पावलो विसावा, हातानी चिंतीने पावलो विसावा, हातानी चिंतीने पावलो विसावा, हातानी चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तुझेया, कुंडलिया धावा तुझेया, आतानी चिंतीने
आमच्या नारायण ताडनाचे प्रमाण दिला आता. आजच्या अभंगाची दुसरी ओढ आहे. आता निश्चंतीने पावलो विसावा. हा न्यायच लागला, फैसला झाला. आता पुन्हा बोलायचं नाही. नाही 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 आता पुन्हा बोलायचं नाही. येण्या जाण्याचा प्रश्नच राहिला नाही. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता माझ्या अंगावर हे जे धोतर आहे का कापूस आहे समजून जर घेतला प्रश्न मिटला का राहिला? मिटला का नाही? आता या धोतर आहे का कापूस आहे? या धोतराचा अधिष्ठान काय आहे? या माझ्या माईच्या अंगावर दागिने आहे. बारकाले असतील, गदगुले असतील, असू द्या, पण अधिष्ठान तर सोनंच आहे का नाही? सोनंच आहे ना. अज्ञान घालवण्याचं ज्ञान जर करून घेतलं प्रश्न मिटला का राहिला? सोनं 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 सोनं. देव पहावया केलो तेथे देवाची ओणी ठेलो. आता नाही येणे जाणे साधा गुंडारे बोलावे, साधा गुंडारे बोलावे, साधा गुंडारे बोलावे. करणारा नामधारक असावा, करणारा पाहतर असावा. या सोमवारी जर सुरुवात केली, पुढच्या सोमवारपर्यंत जर लावून धरलं शब्द मागे शब्द, शब्द मागे शब्द, शब्द मागे शब्द, शब्द मागे शब्द, पुट 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 काही पण होतं, काही पण होतं. हो काही पण होतं. या सोमवारी जर सुरुवात केली, यासाठी केला होता अट्टहास. मनुष्य जन्माचा शेवटचा दिवस, कारणी लागावा, जन्म मरणाचा फैसला व्हावा, अस्तित्वाची जाणीव व्हावी, मी कोण आहे या ठेप्यापर्यंत यावं. गुरुनं दिलेला जो सबूत आहे, सबूत या सोमवारी सुरुवात करायची. सत्यवान दादा, पुढचा सोमवार उडायला येतो तोपर्यंत काही बी तुम्हाला मी आज एक गोष्ट चांगली सांगून जातो. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत जीवन कारणी लागत नाही. बघा एवढंच बोलतो मी काय तसा खास बुवा नाही. नाही 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 लहानपणापासून माझे पंडित दादा मला चांगलं जवळून ओळखतात. हो मी तसा खास बुवा नाही. परत व्यवस्थित ऐका, तुकडा एवढाच आहे. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही, देहाचा विसर कशालाच पडत नाही, फक्त भगवंताच्या नामानं पडतो. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत मानवी जीवनाचं सार्थक होत नाही. जेवढे आपल्या पाठीमागं वाडवडील होऊन गेले सगळ्यांना देहाचा विसर पाडावा लागला. कुठल्याही संतांचं जीवन चरित्र घ्या, देहाचा विसर पडल्याशिवाय जीवन कारणी लागत नाही. तुम्ही किती गणगोड्या उघडा आणि कितीही कीर्तन सांगा, कान निवतील तुमचे, वैखरीची शुद्धता होईल, परंतु देहाचा विसर पडणार नाही. हेही तुम्हाला सांगतो, अहंकार वाढेल, देहाचा विसर पडणार नाही.
देहाचा विचार पडण्यासाठी तुम्हाला भगवंताच्या नामाचा जप करावा लागेल. पांडुरंग मला दृढ भावे, पांडुरंग मला दृढ भावे. काहीतरी प्रमाणे माझ्या ध्यानात येत नाही, मला तुम्ही आठवण करून देता का? तुम्हाला जर येत असेल तर चाल लावून मस्त म्हणा. देहाचं निरसन देवा आता ऐसा करे उपकार, देवा आता ऐसा करे उपकार. ऐसा करी उपकार, देवाचा ऐसा करी उपकार. देहाचा विसार पापी माझा, देहाचा विसार पापी माझा. हरीचा देव पावे माझा, हरीचा देव पावे अरे जोवरी नाही निरसला देह काय प्रमाण आहे ते? विठाला विठाला तुका म्हणे मग नयवृत्तीवरी, देहाचं निरसन होत नाही, जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही. याच्यासाठी साधू संतांना परमार्थ केला आणि साधू संतांचा शोध घेतला. उगीच नाही देहाचा विसर पडावा. बाबाची चैतन्य सारखा साधू जीवनामध्ये आला. ब्रह्मानंदे लागली टाळे, काही महाराष्ट्रातली जाणती मंडळी, तुम्ही जाणती म्हणा, मी नाही म्हणत, महाराष्ट्रातली काही जाणती मंडळी ब्रह्मानंदे लागली टाळी आणि कोण द्या ते सांभाळी हे हसती रडती पडती एकमेकावर, हसती रडती पडती एकमेकावर. हस्ती रडती पडती एकमेकावरी, हस्ती रडती पडती एकमेकावरी. अनंती आनंदाची उभ्या हसती रडती पडती एकमेकावरी, हसती रडती पडती ज्या सद भक्तांना, त्या सशिष्यांना देहाचा विसर पडतो आणि त्याच्या काही खानाखुणा उमटतात, दिसायला विचित्र, असायला लाख मोलाचं आहे. पण महाराष्ट्रामध्ये जी काही आमच्यासारखी प्रमुख मंडळी आहे, तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत, आमच्यासारखी जे समाजानं निवडून त्यांना प्रमुख केलेला आहे आणि ते लोक या गोष्टीला बाणामती म्हणतात. आता धर्म आहे का अधर्म आहे? किती लोक या गोष्टीचा विचार करतात. ज्या सत्शिष्यांना, ज्या सद्भक्तांना भगवंताच्या पवित्र नामानं देहाचा विसर पडतो आणि त्याला महाराष्ट्रातली काही प्रमुख मंडळी बाणामती म्हणतात.
आता भाऊ दादा म्हणावं का बोकड्या म्हणावं या माणसाला? काय म्हणायला पाहिजे? हा, तुम्ही महाराज म्हणा. अरे ज्या माईनं जन्म दिला आणि त्या माईच्या वस्त्रामध्ये हात घालतात. शास्त्र आपली आई आहे का नाही? शास्त्र आपली आई आहे ना? मग तुम्ही आता तासभरापासून हे ऐकता, हे शास्त्राचं ऐकता का घोटीच्या बोवाचं ऐकता? डोकं नाही चालत का? हा? आणि जे माणसं शास्त्राच्या बाबतीत संशय घेतात, जे माणसं शास्त्राला गालबोट लावतात, त्याला माणसं तरी म्हणावी का? हा, कैकाड्याच्या परी करती गुड गुड तुमचे गुड माझा माझे तुमचे गुड माझा कैकाड्याच्या वाणी करती गुडागुड, कैकाड्याच्या वाणी करती गुडागुड, तुमचे गुडागुड तू माझे, तुमचे गुडागुड तू माझे. थोडंसं खरं बोलू आपण. या देवाला त्या देवाला त्या देवाला 45-50च्या रनिंग मध्ये आला तेव्हा देव पावला. 12-9 मुलगा झालं आणि ते 30-32 वर्षाचं झालं आणि ते बिमार पडलं. हॉस्पिटलमध्ये नेलं. हा, लय लाडाचं लेकरू 30-35 वर्षाचं केलं आणि ते बिमार झालं. हॉस्पिटलमध्ये नेलं आणि डॉक्टराने नको सांगितलं, घरी घेऊन जावा, काय मागन ते पुरवा. अवस्था होत नाही का तुम्हाला? विनाताई खरं बोला, खऱ्याची माय मेलिणार आहे. आता माझा पंडित दादा जरी बारकू आईचा मालक असेल, पण तिच्या आठवणी, तिची वागणूक, धर्माच्या कार्याला दिलेली साथ, रात्रंदिवस झाशीच्या राणीसारखी उभी राहायचे. 10 लोक येऊ दे, 25 लोक येऊ दे, 5 लोक येऊ दे, 50 लोक येऊ दे, लेकरं लहान लहान असताना सुद्धा सगळ्या लोकांना तिनं खाऊ घातलं. चहावाल्याला चहा, पाणीवाल्याला पाणी, नाश्त्यावाल्याला नाश्ता, जेवणवाल्याला जेवण, प्रत्येकाचं दर्शन घ्यायचं, प्रत्येकाला या या म्हणायचं, परत जाताना म्हणायचं दादाचे अरे परत या, परत पाया पडते. आठवणी माणसाला अवस्था आणत नाही, अवस्था होत नाही. आणि ही बाजारातली काही मंडळी नावं ठेवतो, काय माणूस बाई सारखा जगतो, नालायक तू. तुझ्यावर प्रसंग येऊ दे, जीवनामध्ये संप्रदाय असावा. आम्ही गल्लीबोळातल्या पंथाच्या नादी लागलो म्हणून परिणाम होतोय. खरं बोलतो मी. पंथ मज आहे, पंथ मज आहे, पण उद्धाराचं नाक जे आहे ते नाक एकच आहे, त्याला भगवंताचं नाम म्हणतात. नामानं परिणाम होतो, कशानेही परिणाम होत नाही. विचारा माझ्या पंडित दादांना, बायको जरी होती, तिची आठवण जरी केली, डोळे भरून येत नाही, डोळे भरून येत नाही. जगी विरळा ऐसा कोणी मी सांगतो नारायण दादा, आता हे जे माझ्या सगळं राग नका येऊ देऊ कोणाला, हे खरंच बोलायचं. हे जे सगळे आलेले आहेत ना आमच्यासारखे, त्या 3 मुलींना सोडून इथं कुठंतरी त्या 3 मुली बसलेल्या असतील. त्या मुलींना आईच्या बाबतीत जेवढं उचंबडून येतं आम्हाला कोणालाच येत नाही. आम्ही जेवायसाठी आलो. काही आमच्यासारखे बाकीचे जे आहेत ना, ते आपल्याकडे आलते म्हणून जावं लागल. काही उपकार करण्यासाठी आले, काही उपकाराची फेड फेडण्यासाठी आले. तिथं जर नाही गेलो तर आपणाला विचारून का नाही आलता म्हणून. काही आशापोटी येतात, काही आशापोटी येतात, काही आशा, परंतु त्या आईच्या बाबतीत जे भरून येतं ते फक्त 3 मुलींना भरून येतं. आम्हाला कोणाला
टिळकरांची निंदा केली कशी हरिदादांनी नाही ना पण खरंच बोलायला नाही आईच्या बाबतीत त्या 3 मुलींना जेवढं होतं तेवढं कोणालाच होणार नाही ना दास सद्गुरूचा तो निदान लोकवाटे झाले या वेदाचे म्हणजे या परंपरेचे या संप्रदायाचे या सद्गुरुनाथाचे कौतुक वाटे झाले या वेदाचे या मंदिराची करणाऱ्याला आहे न करणाऱ्याला या जगात काहीच नाही नारायण बाबा माऊली बाबा माऊली
संसारात सुख नाही, अरे दादा संसारात सुख नाही, हुशारी धर कोणाचे गणगोत कोणाचे, अरे संसारात सुख नाही, हुशारी धर कोणाचे गणगोत्र कोणाचे गण. अरे सर्व म्हणतो माझं माझं मीच आहे करता, अरे चुटकीमध्ये निघून जाशील कोणी नाही धरता. जैसे घडले हातून कर्म केले तैसे भर कोणाचे गणगोत्र कोणाचे, कोणाचे आई बापा पुत्र मित्र पत्नी, अरे कोणाचं गाव नाव कोणी नाही वतनी. मोठे मोठे घसरून गेले धारावरी तर कोणाचे गणगोत्र कोणाचे, अरे कोणाचा चुलता काका कोणाचा मामा, बायकोचे गणगोत्र काही नाही कामा. स्वार्था लोभी माया सारी दावी वर कोणाचे गणगोत्र कोणाचे गण. संसारात सुख नाही, हुशारी तर कोणाचे गणगोत्र कोणाचे. अमर आहे रूप तुझे तुला झाला भ्रम विना आणि शोभा, अरे अमर आहे रूप तुझे तुला झाला भ्रम. सद्गुरूचे पाय धर सत्य कडेल वर्म, दुनिया दास म्हणे अभ्याची काठीने कर कोणाचे गणगोत्र कोणाचे ग. ज्ञानेश्वर माऊली केली कटकट वाकडे का नीट दिवसाने काही बोलिले विनोदे. माय बाप तुमच्या पुढे सलगीचे लाडे कोडे मज क्षमा करावी. भिडी वाकुडे गोड बालकाचे करीते नवल माय बाप जाता जाता कंठी मिरवा. तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरेचे दास तुका म्हणीची आस. आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माड गडा गोपी चंदन टिडा हृदयी कडवडा वैष्णवांचा झालेली सेवा. पाटील परिवाराच्या माध्यमातून माझ्या बारको आईच्या निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज या ठिकाणी एकत्र आलो. आदराजलींच्या निमित्तानं माझ्या आईच्या उर्वरित वासनेला भगवान पंढरीनाथ माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया सद्गती लाभू दे अशी प्रेमपूर्वक भावना व्यक्त करून मी आजच्या कीर्तनाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय
हरिभक्तपरायण सर्व परिवाराला मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. रामकृष्ण हरी. अखंड महाराष्ट्रातले संपूर्ण वारकरी समाज, सर्व संप्रदायाच्या संतांच्या चरणात